गौ सन्मान अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी पूज्य संत श्री बाळकृष्णजी महाराज यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ आज सिंदखेड राजा येथे सकल हिंदू समाज, संत समाज, गोभक्त आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने हजारोंच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते। या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात जनक्षोभ उसळला असून दोषींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे। हल्ल्यात गंभीर जखमी झालेले बाळकृष्णजी महाराज रुग्णालयात उपचार घेत असल्याने सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांनी संदेशाद्वारे प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे। सभेला संबोधित करताना काशी वाराणसी येथील आंतरराष्ट्रीय कथावाचक युवाचार्य संत श्री विवेकदासजी शास्त्री महाराज यांनी इशारा दिलाय की जर न्याय मिळाला नाही तर सिंदखेड राजाच्या भूमीवर देशभरातील संत महंत आणि आखाड्यांचा भव्य महाकुंभ भरवला जाईल। या आंदोलनाला वारकरी संप्रदाय, 13 निर्वाणी आखाडा आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य उद्धवजी नरेकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे। हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे, साध्वी गायत्री दिदी आणि किन्नर आखाडा प्रमुख रूपा गुरु टाकसाळ यांच्यासह अनेक मान्यवर या मोर्चात प्रामुख्याने उपस्थित होते। सभेच्या शेवटी संघटित स्वरूपात कायदा हातात घेणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करून त्यांच्यावर मोका अंतर्गत कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले। बड़ा ही दुखद यह बात है कि हमारे पूजनीय संत श्री बालकृष्ण जी महाराज के ऊपर में इस राजमाता जिजाबाई की यह पावन भूमि पर हमला होता है, एक संत पर हमला होता है और यहाँ का हिंदू जो है वह हिंदू सोया हुआ रहता है। यह बड़ा ही दुखद बात है। जब वीडियो जो है वायरल वीडियो उत्तर भारत की ओर जाता है तो वहां के जितने भी संत है, जितने भी महंत है, जितने भी अंतर्राष्ट्रीय कथावाचक है, उनके ऊपर में एक आक्रोश पैदा होता है, संतापजनक भावना होती है कि क्या यह राजमाता जिजाबाई का छत्रपति शिवाजी महाराज की यह पावन धरती बची हुई है क्या? क्योंकि महाराष्ट्र में पूर्व में ही पालघर जैसी घटना घटित हो चुकी है। उत्तर भारत के साधुओं को, संतों को हमेशा यहाँ पर प्रताड़ित किया जाता है। सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।